कोळघर मध्ये एक कोळेश्वर मंदिर आहे महादेवाचं. फार पुरातन मंदिर आहे, फार जुन्या युगातलं आहे. म्हणून या कोळेश्वर मंदिरावर गीत सादर करतो. कोळेश्वर मंदिर कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम से. आय कोळघर कोळघर गावाला, आय कोळेश्वर मंदिर कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. पुरातन मंदिर होते थोडे लहान, आय पुरातन मंदिर होते थोडे लहान. पुरातन आता मंदिर केले फार महान. आता मंदिर केले आय, आता मंदिर केले फार महान. आता मंदिर आनंदी रूप, आनंदी रूप आले या मठाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर या कोळघर गाव करी, आय कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. म्हणून या मंदिराजवळ कोणी नव्हतं, पण बऱ्याच वर्षाच्या अगोदर इथं शंकर बाबा घोटणहून आले आणि त्यांचं मन या महादेवाजवळ स्थिर झालं आणि त्यांनी पूर्ण आयुष्य या मठामध्ये काय केलं, सेवेमध्ये अर्पण केलं. गुरु शंकर बाबा घोटणहून आले, गुरु शंकर बाबा घोटणहून आय, गुरु शंकर बाबा घोटणहून महादेवाच्या सेवेत मन हे रमले. महादेवाच्या सेवेत मन हे रमले. आशीर्वाद त्यांचा शंकर बाबाचा, आशीर्वाद त्यांचा सर्व शिष्य मंडळीला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला, गाव करी लागले. आय कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला, गाव करी लागले नित्य नेम सेवेला. म्हणून माझी कवी कल्पना आहे, मला असा भास होतो त्या काळात वाल्मिकी ऋषी या ठिकाणी येऊन गेले काय, वाल्या कोळी येऊन गेला काय, आणि ही स्थापना त्यांच्या हाती झाली का काय, आणि त्याचप्रमाणे गावाला सुद्धा नाव त्यांच्यामुळे मिळालं की काय. मला असा भास होतो वाळ्या कोळी आला का, मला
वाल्या कोळी कोळेश्वर मंदिर कापून गेला का कोळेश्वर मंदिर कापून गेला का कोळघर नाव दिले का काय कोळघर नाव दिले का मुक्दल गुरु चरणाला काव करी लागले नित्य नेम सेवेला कोळेश्वर मंदिर या कोळघर गावात कोळेश्वर मंदिर या कोळघर गावाला गाव करी लागले नित्य नेम सेवेला